नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे सध्या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये वोट चोरी, दुबार मतदार नोंदणी किंवा दुबार मतदार यादीमध्ये दोन वेळा एकाच मतदाराला दोन वेळा नाव असणे ही गोष्ट आणि ह्याच्याबद्दल आक्षेप विविध राजकीय पक्षांकडून घेतले जात आहे। विशेषतः जे केंद्रामध्ये विरोधात आहे आणि राज्यामध्ये विरोधात आहे अशा राजकीय पक्षांकडून घेतलेले आहे। मात्र एका एक्सपर्टने किंवा कोणत्याही ज्ञानी व्यक्तीने याच्यावर आक्षेप घेतलेला आहे असं कुठे दिसत नाहीये। मात्र नवी मुंबईमधील जे ॲडव्होकेट आहेत आपल्याकडे आपल्यासोबत उभे आहेत प्रथमेश जी यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी काही मागण्या केलेल्या आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून। आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रथमेश जी मला सांगा की आपण कोणत्या मागण्या कोणत्या प्रकारचे आक्षेप घेतलेले आहेत आणि आपण एक अर्ज आम्हाला पाठवला होता त्या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला बोलवलं मुलाखतीसाठी तुमचं म्हणणं जाणून घेण्यासाठी एक्झॅक्टली इन कॅमेरा की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या प्रकारचा अर्ज केलेला आहे, का तुम्हाला करायची गरज भासली आणि आत्ताचा स्टेटस तुमचा काय, त्याच्यामध्ये तुमच्या प्रेयर्स कोणत्या आहेत? सर्वप्रथम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुदीपजी तुम्हालाही धन्यवाद। हे माझ्या विषय तुम्ही लोकांसमोर मांडत आहात। प्रथम दर्शनी असं बघितलं तर आजकाल कोणताही राजकीय पक्ष उठतोय, वोट चोरी झाली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, या सगळ्या गोष्टी पाहून मन व्यथित झालं। काही वर्षापूर्वी एक पश्चिम महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील बोललेलं की इथेही मतदान करा आणि पश्चिम महाराष्ट्रात येऊन दुपारी मतदान करा। या सगळ्या गोष्टीचं मी अवलोकन केलं की खरंच वोट चोरी झाली आहे का। त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे सचिव व IPS अधिकारी त्यांना काल मी एक प्रॉपर निवेदन दिलं व माननीय मुख्यमंत्र्यांना देखील त्या गोष्टी मी कळवलेल्या आहेत। काल मी त्याच घडामोडीवर लक्ष ठेवून होतो, त्यांची भेट देखील घेतली। त्यांना या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कायद्याच्या अंडर संविधानाच्या अंडर आर्टिकल 324च्या अंतर्गत सगळ्या गोष्टी सांगितल्या। जर दुबार मतदान असतील, बोगस मतदान असतील तर तुम्ही त्याच्यासाठी काय कायदेशीर कारवाई केली आहे किंवा त्याच्यासाठी काय उपाययोजना तुम्ही केल्या आहे। एखाद्या माणसाचं इकडे शहरी भागात पण मतदान असतं आणि एखाद्याचं त्याच मतदानाच्या आधारावर तो गावाकडे पण मतदान करतो, असं एक ज्येष्ठ नेत्याने एक ज्येष्ठ नेत्याने मागील काही वर्षात वक्तव्य केलेलं आहे। तुम्ही युट्यूबला पण ते गोष्टी बघू शकता। त्या अनुषंगाने तुम्ही ठोस पावलं काय उचलली, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय उचलल्या, त्या अनुषंगाने स्ट्रॉंग लेटर मी दिलेले आहे। ह्या सगळ्या गोष्टीवर वोट चोरी असो, दुबार मतदान असो किंवा बोगस मतदान असो, याच्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना त्यांच्यासमोर समजून सांगितल्या, कायद्याची प्रमाणं दिली आणि व्यवस्थित माझी जे म्हणणं आहे ते कायद्याच्या चौकटी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे। त्यांनी मला काही वेळ मागून घेतला। अजून महानगरपालिकेच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत, पण ह्या सगळ्या प्रसिद्ध करण्याच्या पूर्वी आम्ही या सगळ्या गोष्टी दुरुस्त करून घेऊ अशी एक त्यांनी मला आश्वासन दिलं। जर त्या गोष्टी केल्या नाहीत तर मी कायद्याचा मार्ग एक सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा हक्क राखून ठेवत आहे, हे देखील त्यांना समजावलं। पण ती वेळ ते येऊ देणार नाहीत असे देखील मला त्यांनी आश्वस्त केलं। त्यामुळे मला आशा आहे की ह्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुका असतील, ह्या प्रथम दर्शनी ट्रान्सपरंट, क्लिअरिटी आणि टॅक्सपेयर जो पैसा देतो, टॅक्सपेयर जो कररूपी पैसा देतो त्याच्या अनुषंगाने या गोष्टी व्यवस्थितरित्या पारदर्शीपणे व्हाव्या, ही एक मी करदाता आणि एक जागरूक नागरिक म्हणून भूमिका मांडत आहेत आणि ती भूमिका त्यांनी ऍक्सेप्ट केलेली देखील आहे। सुदीपजी, मला सांगा की आताच काही दिवसांपूर्वी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी महाविकास आघाडीमधले जे काही पक्ष आहेत, महाराष्ट्र निर्माण सेना असेल, काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शरद पवार गट यांनी सर्वांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे जाऊन त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने नोंदणी झालेली आहे। वडिलांचं वय 143 वर्ष आणि मुलाचं वय 45-44 वर्ष किंवा 43 वर्ष 32 वर्ष आहे असं दाखवा, म्हणजे अशा त्यांनी नोंदी काढल्या। खुद्द जे USA प्रेसिडेंट आहे ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प त्यांचंही मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे असं जामखेडचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी पण निदर्शनास आणलेलं आहे। या सर्व एकंदरीत घडामोडी पाहताना मात्र ह्यांच्या सर्वांचे जे काही आपण बोलू शकतो की त्यांचा जो आक्षेप आहे तो राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे। मात्र आपण कायदेशीर दृष्ट्या आपण हा जो आक्षेप घेतलेला आहे नक्की ह्याला अनुसरून महाराष्ट्र निवडणूक आयोग कोणत्या प्रकारचे स्टेप्स किंवा कोणत्या प्रकारच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? ही चर्चा देखील त्यांच्यासोबत झाली की काय तुम्ही करू शकता। याच्या अनुषंगाने दुबार मतदार आहेत त्यांच्यावर किती तुम्ही गुन्हे दाखल केले मागच्या 5 वर्षात, किंवा जे दोन वेळा मतदान करतात, सकाळी इकडे करतात, दुपारी तिकडे करतात, आणि त्या अनुषंगाने जे शासनाची फसवणूक करतायत किंवा जे बोगस मतदार हे करतायत। दिल्ली हायकोर्टनी जजमेंट दिलेलं आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे रहिवाशी पुरावे नसताना देखील तुम्ही आधार कार्डच्या बेसवर किती मतदारांना स्क्रुटिनी केलेली आहे, किती मतदार तिथे राहतात की नाही राहत, ते किती जणांना मतदार आहे। आजकाल टेक्नॉलॉजी असल्यामुळे, कम्प्युटर असल्यामुळे सगळं अटॅच करता येईल। आणि माझी या लेटरमध्ये मागणी पण आहे
की वोटिंग कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक करा, जेणेकरून बोगस मतदार ते आपोआप विड्रॉ होतील आणि वन वोट वन नेशन होऊन जाईल. वोट चोरीचा याच्यात विषयच नाही. ज्यांनी वोट चोरीचा विषय केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल देखील, शक्यता नाकारता येत नाही. पण त्यांनी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय घेतलाय ह्या सगळ्या गोष्टीचं विचारणं ह्या सगळ्या गोष्टी मतदारांना विचारणं अपेक्षित आहे. त्यामुळे मतदार म्हणून व जागरूक नागरिक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करताना मला एक जे संविधानाचे आणि सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्या अनुषंगाने मी त्यांची भेट घेतली व ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे जर केल्या नाहीत तर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यात मी हस्तक्षेप याचिका करून नागरिकांना न्याय मिळवून देईल, हे मी त्यांना आश्वस्त केले. मला सांगा सर की दुबार मतदार नोंदणी म्हणा किंवा आपण बोलू शकतो की बोगस नोंदणी जी आहे, या सर्व जेव्हा माहिती पडतं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला, तर त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई अपेक्षित असतं, मात्र तसं कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये, याच्याबद्दल तुम्हाला खंत वाटते का? ही तर सरळ सरळ नागरिकांची आणि करदात्यांची फसवणूक आहे ना प्रथमदर्शनी. जर मतदान नोंदणी आढळते किंवा सगळ्या गोष्टी ह्या होत आहेत, ह्यात कोणाच्या वॉर्डमध्ये ते दुबार मतदार नोंदणी आहे, त्या लोकांची लोकप्रतिनिधी जेव्हा तो आमदार असो खासदार असो, त्याला खुलासा मागणं गरजेचं आहे. कारण का त्यांच्या मतदारांच्या जीवावर जनतेचे प्रतिनिधी आमदार आणि खासदार नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी असतात. आता ह्या कलियुगात झालंय उलट, आमदार खासदार राहिलेत, नगरसेवक झालेत, मालकासारखे राहायला लागलेत आणि जनतेला गृहीत धरायला लागलेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी कायदेशीर मार्ग देखील आपण अवलंबला पाहिजे आणि जागरूक नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. हे सगळे कलम 21 नुसार सगळे लोकप्रतिनिधी नोकरच आहेत आपले. त्यामुळे नोकरांकडे न जाता प्रशासन काय भूमिका घेते याच्याकडे माझं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद. तर अशा प्रकारे जे ॲडव्होकेट प्रथमेश जी आहे यांनी एक पत्र दिलेलं आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाला. ही दुबार मतदार नोंदणी आहे, बोगस मतदार नोंदणी आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी केली जाते, याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे, जर येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जसे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीच्या, ग्रामपंचायतीच्या, याच्या अगोदर जर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याच्यावर पुनर्विचार केला नाही किंवा बोगस नोंदणी आहे, दुबार मतदार नोंदणी आहे, त्याचं पुनर्सर्वेक्षण केलं नाही मतदार याद्यांचं, तर त्यांनी सरळ सरळ थेट इशारा दिलेला आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाला त्यांच्या निवेदनातून, की त्यांच्या विरोधामध्ये सन्माननीय कोर्टामध्ये सन्माननीय न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, त्या ठिकाणी ते हस्तक्षेप याचिका दाखल करतील आणि ह्या सर्व गोष्टीला महाराष्ट्र निवडणूक आयोग पूर्णतः जबाबदार असेल. कारण की अशा गोष्टींमुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या कदाचित पुढेही जाऊ शकतात आणि जर निवडणुका अशा परिस्थितीमध्ये झाला तर चुकीच्या पद्धतीने मतदान होऊन चुकीच्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकतात. कॅमेरा पर्सन अथर्व सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासनासाठी नवी मुंबई येथून.